नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला लिंबाची जेली, सॉस किंवा लोणचं म्हणू शकता तुम्ही, ते तयार करून दाखवणार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हे लोणचं तयार होतं, जेली तयार होते. ब्रेडलासुद्धा आपण लावून खाऊ शकतो किंवा पराठ्याबरोबर उत्कृष्ट लागतं. आणि गुळाचं करा, साखरेचं करा, दोन्हीही खूप छान लागतात. तुम्ही बघू शकतात किती रंग सुरेख आलेला आहे आणि चवीलासुद्धा उत्तम होतं. तर आपण नक्की करून बघा, हे लोणचं सुंदर होतं. तर त्यासाठी मी इथे 12 लिंब घेतलेली आहेत आणि ही लिंब घ्यायची आहे पातळ सालीची. जाड सालीची लिंब घ्यायची नाही आहेत आपल्याला. पातळ सालीची लिंब मी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला. आणि धुतल्यानंतर आपल्याला ही 3 दिवस पाण्यात भिजत घालायची आहे. आता भिजत का घालायची आहे, तर त्याचा तुरटपणा, चिकटपणा सगळा निघून जातो, म्हणून आपल्याला ही 3 दिवस भिजत घालायची आहे. पण भिजत कशी घालायची, तर पहिल्या दिवशी आपल्याला ही धुवून ठेवायची आहे आणि सगळी बुडतील असं पाणी त्यात घालायचं आहे आणि ही झाकून ठेवायची आहे. आणि रोज आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम याचं पाणी बदलायचं आहे. 3 दिवस ही क्रिया करायची आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला हे उपसून काढायचं आहे. तुम्ही बघू शकतात हे पाणी थोडंसं गढूळ झालेलं दिसतं. आता हे पाणी सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. तुरटपणा, ओशटपणा हा सगळा निघून जातो आणि हे लोणचं आपल्याला चटकन खायला तयार होतं. म्हणून आता हे पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि ही लिंब आपल्याला पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. ओलसरपणा अजिबात आपल्याला ठेवायचा नाही आहे. लिंबू ओलसर राहिलं की खराब होतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून सगळी ही छान पिवळी धमक लिंब मी घेतलेली आहेत. आता ही लिंब आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत. आता पिवळं धमक लिंबू घेतल्यामुळे ते रसदार होतं आणि 3 दिवस भिजत घातल्यामुळे हे किंचित मऊ पण होतं. आता हे सगळ्या बिया मी काढून टाकणार आहेत आणि हे बारीक बारीक चिरून घेणार आहे. बारीक चिरल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये लावायचं आहे. बारीक का चिरायचं आहे आपल्याला, की मिक्सर पटकन होतो, म्हणून आपल्याला हे फोडी बारीक करायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात, सुरीने किंवा विळीने तुम्ही या फोडी बारीक करून घ्यायच्या आहे आणि सगळी एकूण एक बी आपल्याला काढून घ्यायची आहे. बी जर त्यात राहिली तर लोणचं कडसर लागतं, म्हणून बी आपल्याला सगळी काढून घ्यायची आहे. त्यातला रससुद्धा मी सगळा घेतलेला आहे आणि बी मात्र सगळी काढून टाकलेली आहे. तुम्ही बघू शकतात, ही एक आणि एक शोधून शोधून मी बी काढलेली आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता इथे 12च लिंब घ्या असंही नाही, तुम्हाला जेवढी पाहिजे असतील तेवढी लिंब घ्यायची आहे. किंचित मऊ झाल्यामुळे मिक्सरला पटकन ही फिरवली जातात. आता हे मी मोजून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात, जवळजवळ 2.5 वाट्या हा गर झालेला आहे. तर आपल्याला एका वाटीला 1.5 वाटी गूळ किंवा साखर घ्यायची आहे. मी सगळा गर मोजून घेतलेला आहे. आता इथे जेवढा गर तुमचा निघेल तो वाटीने मोजून घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने आपल्याला साखर टाकायची आहे. एका वाटीला 1.5 वाटी साखर आपल्याला टाकायची आहे. आता इथे साखरेऐवजी तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता. आणि त्यातच आपल्याला पाऊण वाटी मीठ टाकायचं आहे आणि हे छान आपल्याला कालवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात, मी साखर घेतली आहे, मीठ घेतलेलं आहे. आता साखर आणि मीठ एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यात मी हा गर ओतलेला आहे. आता हा गर ओतून झाल्यानंतर सगळा आपला कालवून घ्यायचा आहे आणि त्यातच आपल्याला केपर मसाला टाकायचा आहे. तर हा 25 लिंबांसाठी 100 ग्रॅम मसाला वापरतात. तर आपण 12 लिंब घेतलेली आहे, तर याच्या निम्मे आपण हा मसाला वापरणार आहोत. तर हा अर्धी वाटी भरतो, तो अर्धी वाटी मसाला हा यात टाकायचा आहे. मात्र हे लोणचं उपवासासाठी चालत नाही, कारण आपण केपर मसाला टाकलेला आहे. उपवासासाठी करायचं असेल तर फक्त तिखट आपल्याला टाकायचं आहे. तर हे छान आपलं कालवून झालेलं आहे. बघू शकतात तुम्ही, रंगसुद्धा सुंदर आलेला आहे आणि चवसुद्धा छान झालेली असणार. तर आता हे आपलं 7 ते 8 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. आता आपले 7 ते 8 तास झालेले आहेत. आता बघू शकतात तुम्ही, रंगसुद्धा बदललेला आहे या लोणच्याचा आणि छान मिक्स झालेलं आहे. बघा, लोणचं हे एकजीव झालेलं आहे आणि हे अगदी खाण्यासाठी तयार आहे. आता तुम्ही ब्रेडला लावून मुलांना डब्यात देऊ शकतात, पोळीला लावून देऊ शकतात, पोळीचा रोल तयार करू शकतात. हे बघू शकतात किती सुंदर जेलीसारखं, जॅमसारखं हे लोणचं तयार होतं आणि खायला अतिशय उत्तम लागतं. हे बघा, मी तुम्हाला दाखवते हे लोणचं किती सुंदर झालेलं आहे. बघा,
अगदी छान एका चमच्यातनं पडतं आहे आणि सुंदर अगदी टेक्स्चर त्याचं तयार झालेलं आहे. तर मंडळी, ही लिंब आपल्याला खूप दिवस भिजत ठेवायची नाही आहे किंवा मिठात आपल्याला कालवून ठेवायची नाही आहे. अगदी लगेच ही लिंब मुरतात आणि हे लोणचं खायला आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी खाता येतं. अजिबात तुरट कडवट अजिबात लागत नाही. तुम्ही बघू शकतात किती छान टेक्स्चर आलेलं आहे. रंग तर अप्रतिम आलेला आहे. ही लिंब आपल्याला फोडी करून मीठ टाकून उन्हातसुद्धा ठेवायची नाही आहे. फक्त 3 दिवस आपल्याला पाण्यात भिजत टाकायची आहेत आणि सकाळ संध्याकाळ ते पाणी बदलायचं आहे आणि 4थ्या दिवशी मात्र ती बाहेर काढायची आहे. स्वच्छ पुसून आपल्याला हे लोणचं करायचं आहे. लगेच खाण्यासाठी आपल्याला 5व्या दिवशी किंवा 4थ्या दिवशीसुद्धा हे लोणचं तयार होतं. अगदी दात नसलेले लोकसुद्धा हे लोणचं खाऊ शकतात. अगदी जेली जॅमसारखं हे लोणचं तयार होतं. रंग तर सुरेख आलेलाच आहे, पण चवीलासुद्धा उत्कृष्ट झालेलं आहे. आपणही असं लोणचं नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.